Hare
देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले आश्रयात दिला प्राण फुलागे माये आश्रयात दिला प्राण फुलागे माये अगरगडी वरती आपुले माये अगरगडी वरती आपुले श्री व्यक्तिपरायण आदिनाम गंधर्व निवृत्तीजी महाराज पाटदीकर यांना साक्षात श्री व्यक्तिपरायण संगीत विशारद कोमल सिंह महाराज खेळगोगरीकर. देखिले तुम
मग तो आज वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणीय गुरुवरे मोठे बाबांची आज पुण्यतिथी आहे. आजच्या दिवशी गुरुवरे बाबा ब्रह्मात लीन झाले, ब्रह्मरूप झाले. त्या निमित्ताने आपणा सर्वांच्या वतीने मी काल ज्यांचं कीर्तन झालं
ते बाबांचे अत्यंत लाडके शिष्य, अत्यंत प्यारे शिष्य हरिभक्ती परायण श्री गोविंद बाबा. मी बाबांना विनंती करतो की बाबांनी बाबांचे फोटोचं पूजन करून बाबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करावा. बाबांनी ते बाबांच्या फोटोचं पूजन करायचं. मंडळी गंगा विठ्ठल शिवदेव महाराज श्री मोठे बाबा सिंह बाबा स्वामी लोकशास्त्री महाराज की. वाह. देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये, असे न धणीवरे आपुले माहेरी, मग तू श्रीहरी गीती गायी नगे माये. सकाळी गोत माझे पंढरीसी जाण, बाप रखुमा देवरो विठ्ठलाची यान, असे न धणीवरे आपुले माहिरी, मग तू श्रीहरी गीती गायी नगे माई. पांडुरंगा
समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावै न करावा अभेरू काय माझी वाणी मानेल संतांसी रंग उचितासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा दयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन कासया त्यजीन प्राण आपू लागे माई असे न धणीवरे आपुले माहेरी मग तू श्री हरी गीती गाई लागे माई अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगदाधार पंढरीधीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी श्री जगद्गुरु तुकोबाराय माऊली श्री ज्ञानोबाराय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज आणि अखिल संत मांदियाळी वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग विश्व माऊली श्री ज्ञानोबाराय यांचा 3 चरणाचा एक चिंतनीय असा अभंग असून या अभंगातून श्री ज्ञानोबाराय गुरुदेवांच्या दर्शनाने आपल्या मनामध्ये जो बदल झाला परिवर्तन झाला त्याविषयी अनुभव प्रकट करतात विठ्ठल भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ मंडळी पंचक्रोशी ग्रामस्थ मंडळी माता भगिनी सर्व महाराज मंडळी गुरुबंधू मंडळी ज्येष्ठ गुरुबंधू मंडळी गुरुतुल्य गुरुबंधू मंडळी आणि गुरुवर्य मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गेल्या 4 दिवसापासून श्री गुरु वैकुंठवासी मोठे बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने श्री लोकेश नगरी बोरखेडा येथे चालू असणारा हा भक्ती उत्सव आज वैकुंठवासी मोठे बाबांची 10वी पुण्यतिथी आहे. 3 वर्षापासून वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा पुण्यतिथी सेवा संघ यांच्याद्वारे विना देणगी विना मानधन या तत्वावर हा अखंड इनाम संकीर्तन सप्ताह चालू आहे. तसं म्हटलं तर हे सध्याच्या प्रवाहाच्या उलट वाहन आहे. काही हरकत नाही. वर्षातून 8 दिवस काही होईना आम्हाला उलट प्रवाहाने व्हायचंय. विठ्ठल ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करत आहात असे परम आदरणीय परम वंदनीय गुरुदेव सदाशिवजी बाबा यांची सुश्राव अशी कथा चालू आहे. त्याचप्रमाणे हरिभक्तीप्राण परमादरणीय गुरुदेव वासुदेव बाबा या ठिकाणी मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित आहेत. परमादरणीय वंदनीय शिवाजी बाबा आहेत, सोपान महाराज आहेत, परमादरणीय परमश्रद्धेय वंदनीय गुरुदेव गोविंद बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांनी खाली बसलं. आज गुरुदेव बाबांची पुण्यतिथी आहे
आणि काल आमच्या बाबांचं अगदी अथ पासून इतीपर्यंत सर्व गोड चरित्र वर्णन केलं. बाबांची पुण्यतिथी आहे. पुण्यतिथी कशाला म्हणतात? जन्मापासून मृत्यूपर्यंत जो जीवात्मा पुण्य अर्जित करतो असा जीवात्मा पुण्यात्मा होतो, आणि असा पुण्यात्मा ज्या तिथीला आपला देह ठेवतो त्या तिथीला पुण्यतिथी असं म्हणतात. मोठे बाबांनी देह ठेवण्याच्या आधी पंचांगामध्ये, कॅलेंडरमध्ये मार्गशीर्षवद्य तृतीया तिथी होती, पण ती पुण्यवान नव्हती. या तिथीला वैकुंठवासी मोठे बाबांचं वैकुंठ गमन झालं आणि तिथी सुद्धा पुण्यवान झाली. अशा तिथीलाही पुण्यवान करणारे असे पुण्यात्मे गुरुदेव बाबांचं आज पुण्यस्मरण. का करावं पुण्यस्मरण? जगामध्ये आपल्यावर अनेक लोकांचे उपकार आहेत. पहिले उपकार आई वडिलांचे, त्यांनी आपल्याला हा देह दिला. दुसरे उपकार आहेत भगवंताचे, त्याने या देहामध्ये जीव दान दिला. जेने हा जीव दिला दान. या देहाची सार्थकता कशी करायची यांचं मार्गदर्शन ज्या संतांनी केलं त्या संतांचे तिसरे उपकार आहेत. आणि या त्रयांचं उपकाराचं स्मरण हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. म्हणून आई वडिलांचं उपकाराचं स्मरण म्हणून हयात असेपर्यंत त्यांची सेवा आणि ते निवर्तल्यानंतर त्यांच्या नावाने श्राद्ध पुण्यस्मरण करणं हे कर्तव्य असतं. ज्या देवाने जीवदान दिला त्या देवाचं स्मरण करणं, अखंड जयंती उत्सव साजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ज्या संतांनी सन्मार्गाला लावलं, योग्य मार्ग दाखवला, त्या संतांचं उपदेश अंतःकरणावर धारण करणं, संतांनी दाखवलेल्या मार्गाने चालणं आणि त्यांचे उत्सव, पुण्यतिथी उत्सव साजरा करणं हे आपलं कर्तव्य. नाही केलं तर कृतज्ञपणाचा दोष आपल्यावर येईल. कारण यांचे अनेक उपकार आहेत. ज्यांचे उपकार आहेत त्यांचे उपकार जर आपण स्मरण केले नाही, त्यांच्या उपकारातून जर आपण उत्तीर्ण झालो नाही, तर कृतज्ञपणाचा मोठा दोष आपल्याकडे येत असतो. शास्त्राने कृतज्ञ माणसाला खूप निंदा केली आहे, खूप दोषी ठरवलंय. एक छोटीशी महाभारतातली कथा आहे, सांगतो. भजन करा. विठ्ठल कृतज्ञ मनुष्य किती अपवित्र आहे, किती निकृष्ट दर्जाचा आहे. एक महात्माजी रस्त्याने जात होते. स्मशानभूमी दिसली. स्मशानभूमीमध्ये एक महिला, तिच्या हातामध्ये कावडा सापडला आणि तिने त्या कावड्याचे मांस काढले. शास्त्र सांगतं मांस अपवित्रच असतं, पण त्यातल्या त्यात काळ्या कुत्र्याचं आणि कावड्याचं मांस त्यातल्या त्यात अपवित्र आहे. जी भूमी आहे ती सुद्धा स्मशानभूमी आहे, अपवित्र आहे. ज्या कावड्याचं मांस काढलं ते सुद्धा अपवित्र आहे. तिला भूक लागलेली आहे. आता शिजवायचं कशामध्ये? म्हणून जवळच एका प्रेताची कवटी पडलेली होती. त्या कवटीमध्ये तिने ते मांस टाकलं. कवटी सुद्धा अपवित्र. आता काहीतरी द्रव पदार्थ टाकल्याशिवाय ते मांस शिजणार नाही. म्हणून मग तिने तिच्यामध्ये मदिरा होती, दारू टाकली त्याच्यामध्ये. पण अग्नी असल्याशिवाय कसं काय ते शिजणार? चिता जळत होती आणि त्या चितेच्या अग्नीवर तिने ती कवटी ठेवली. बघा किती अपवित्र गोष्टी. जागा अपवित्र आहे, मांस अपवित्र आहे, कवटी अपवित्र आहे, मदिरा अपवित्र आहे. अशा प्रकारे चिता सुद्धा अपवित्र आहे. आणि चितेवर ती कवटी ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये काही पडू नये म्हणून त्या महिलेने त्याच्यावर आणखी आपल्या पायातल्या चपला घातल्या. साधू डोकं खाजू लागले की आता यामध्ये असा कोणता अपवित्र पदार्थ पडायचा बाकी आहे, म्हणून हिने चपला टाकल्या, त्याच्यावर चपला झाकल्या. साधू कडनं राहणं गेलं नाही. म्हटले ताई, याच्यामध्ये असा कोणता अपवित्र पदार्थ, अपवित्र वस्तू पडायची बाकी आहे म्हणून तुम्ही वरून चप्पल झाकल्या? तर त्या महिलेचं उत्तर आहे का, जगातल्या सर्व अपवित्र वस्तू या ठिकाणी आहेत आणि अपवित्र वस्तूपासून अपवित्र वस्तू तयार करणं सुरू आहे. पण या अपवित्र वस्तूंपेक्षा जगात सर्वात अपवित्र वस्तू आहे ती म्हणजे कृतज्ञ माणसाची दृष्टी. आणि ती दृष्टी याच्यात पडू नये म्हणून मी चप्पल घातली. आमची
एवढी कडकडीत शब्दामध्ये कृतज्ञ माणसाची निंदा केलीये. तो कृतज्ञपणाचा दोष आपल्यावर येऊ नये म्हणून आई वडिलांचं श्राद्ध, देवांची जयंती आणि साधू संतांचे पुण्यतिथी करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. विठ्ठल आणि त्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा पुण्यतिथी महोत्सव सेवा संघ यांच्या आज्ञेने माझ्याकडे ही सेवा प्राप्त झाली. या ठिकाणी उभे असलेले महाराज मंडळी ही प्रत्येक जण कीर्तनकार आहेत, परंतु त्यांचा हा मोठेपणा आहे की त्यांनी मला आज्ञा दिली आणि त्यांची आज्ञा शिरसावंदे मानून या ठिकाणी 2 शब्द बोलण्याकरता आपल्या पुढे उभा आहे. अभंग ज्ञानोबारायांचा आहे. ज्ञानोबारा या अभंगातून आपल्या मनाविषयी आलेला अनुभव व्यक्त करतायत. माणसाच्या जीवनामध्ये मनाला फार मोठी किंमत आहे, फार मोठं महत्व आहे. कारण प्रत्येकाचं मन हे प्रत्येकाच्या सुखदुःखाला कारणीभूत आहे. श्रीमद भागवतामध्ये 11 स्कंदामध्ये एक भिक्षू गीत आलेलं आहे आणि या भिक्षू गीतामध्ये भिक्षूंचं म्हणणं आहे, जे जे काही दुःख होत असतं हे आपल्या मनामुळेच आपल्याला होत असतं. नायं जनो मे सुख दुःख हेतु न देवतात्मा ग्रह कर्म काला मना परम कारण मनंती संसार चक्रम परिवर्तयेत्यत. भिक्षू सांगतात, अयम जनः मे सुख दुःख हेतू न, हे जग माझ्या सुख दुःखाला कारणीभूत नाही. गुरुजी सांगत होते शिष्यांना, शिष्यांनो हे जग तुमच्या सुख दुःखाला कारणीभूत नाही. एक शिष्य म्हटला, गुरुजी थांबा, हे जगच आपल्या सुख दुःखाला कारणीभूत आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे आम्ही 4 जण बसलो होतो. एक जण दर्शन घेण्याकरता आला, पहिल्याचं दर्शन घेतलं, दुसऱ्याचं घेतलं, तिसऱ्याचं घेतलं, मला सोडलं, तसाच निघून गेला. मला दुःख झालं, त्याने मला दुःख दिलं. गुरुजी म्हटले, त्याने दुःख तुला दिलं नाही, मग सर्वांनी आपलं दर्शन घ्यावं अशी तुझ्या मनामध्ये जी वासना, त्या वासनेने तुला दुःख दिलं. विठ्ठल आई म्हटले, गुरुजी लोकच मला दुःख देतात. म्हणजे कसं काय दुःख देतात? एका माणसाने सकाळी माझी निंदा केली आणि ती ज्याच्या जवळ केली त्याने येऊन मला सांगितलं, जो निंदा करणारा मनुष्य त्याच्याविषयी मी एक शब्द सुद्धा काढत नाही आणि तरी तो मनुष्य माझी निंदा करतो, मला वाईट वाटलं, मग त्यानेच मला दुःख दिलं ना? गुरुजी सांगतात, नाही नाही, सर्वांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी तुझ्या अंतःकरणामध्ये जी वासना, त्या वासनेनेच तुला दुःख दिलंय. माणसाने चांगलं करत राहावं, चांगलं वागत राहावं. 99 लोक चांगलं म्हणतात, पण एक असतोच आणि त्याला देवाने आपल्याकरता मुद्दाम तयार केला असतो. कशाकरता? आपण जमिनीवर चालायला पाहिजे याच्याकरता. कारण सर्वच लोक जर चांगलं म्हणू लागले, स्तुती करू लागले, तर आपण जमिनीवर चालणार नाही, आपण आकाशातून चालू. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. संतांचं म्हणणं आहे की जो आपली स्तुती करतो तो आपला अभिमान वाढवतो आणि जो आपली निंदा करतो तो आपलं वैराग्य वाढवतो. मग आता विचार करा, वैराग्य वाढणं चांगलं आहे की अभिमान? वैराग्य वाढणं चांगलं आहे ना, अभिमान वाढणं वाईट आहे. अभिमान काय करतो? तुका म्हणे नरकी घाली अभिमान. अभिमान माणसाला नरकात जाण्याकरता कारणीभूत असतो. म्हणून म्हण पडली, निंदकाचे घर असावे शेजारी, आणि नसलं तर उचलून आणावे पण असावे. का? कारण ते वैराग्य वाढवतात.
तर हे जगत आपल्या सुखदुःखाला कारणीभूत नाही, आपलं मनच आपल्या सुखदुःखाला कारणीभूत आहे. न देवतात्मा ग्रह कर्म काला. भिक्षू सांगतात देवता आपल्या सुखदुःखाला कारणीभूत नाही. जीवनामध्ये काही दुःख आलं की मनुष्य याच्याकडे जा त्याच्याकडे जा आणि मग सर्वांची दुकानं चालूच आहेत. ते म्हणतात तुम्हाला या देवाचं आहे तुम्हाला त्या देवाचं आहे, मग तुम्हाला हे द्यावं लागेल बलीन ते द्यावं लागेल असं सांगत असतात. परंतु या देवता सुद्धा आपल्याला सुख दुःख देत नाहीत. आत्मा आपल्याला दुःख देत नाही, ग्रह आपल्याला दुःख देत नाहीत, कर्म आपल्याला दुःख देत नाही आणि काळ सुद्धा आपल्याला दुःख देत नाही. आपल्याला दुःख देणार फक्त आपलं मन आहे. विठ्ठल त्याचं मन प्रबळ झालं, प्रसन्न झालं, तो सर्व दुःखातून मुक्त झाला. म्हणून तर तुकोबारा म्हणतात तुम्ही मनाला प्रसन्न करा. मन करा रे प्रसन्न. मन करा रे प्रसन्न. मनाला प्रसन्न करा. पण मनाला प्रसन्न करणं एवढी सोपी गोष्ट आहे का हो? अनेक जन्मापासून विषय भोगत असणार आणि विषय भोगून भोगून चंचल झालेलं आपलं मन, त्याला प्रसन्न होण्याकरता कमी सायस लागतील. किती चंचल आपलं मन. जगामध्ये 10 वस्तू अतिशय चंचल मानल्या टॉप 10च्या. त्यामध्ये पहिला क्रमांक या मनाचा आहे. मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुद मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचल. या 10 वस्तू चंचल आहेत. त्याच्यात पहिला क्रमांक या मनाचा आहे. याला जायलाही वेळ लागत नाही आणि यायला सुद्धा वेळ लागत नाही. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. आमचे गुरुजी सांगायचे पंढरपूर पोहोचलं, बोरखेडा आलं, एवढं माणसाचं मन चंचल आहे, वेगवान आहे. बरं हे मन कुठे शरीरामध्ये? डॉक्टर साहेब आहो तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत ऑपरेशन करतात, सांगा बरं हे मन शरीरामध्ये कोणत्या ठिकाणी आहे आणि कशा आकाराचं आहे, कोणत्या रंगाचं आहे? हे मन केवढे कैसे ऐसे पाहो तरी न सापडे. आणि नाही म्हटलं तरी एरवी राहता थोडे त्रैलोक्य याला फिरण्याकरता त्रैलोक्य सुद्धा कमी पडतं. मनाला स्थिर करणं म्हणजे एखाद्या माकडाला स्थिर करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून ऐसे कैसे घडेल जे मरकटा समाधी येईल, का रहा म्हणतील या राहील महावातू. एखादं माकड आहे, त्या माकडाला विंचवाचा दंश झाला, ते दारू प्यालं. माणसानं जर दारू घेतली माणसाने तर माणसं सुद्धा माकडासारखी वागू लागतात. हे तर माकडं अगोदर. याची काय अवस्था होईल? दारू प्यालं, विंचवाचा दंश झाला आणि त्यामध्ये पुन्हा भूताचा संचार झाला. मग त्या माकडाची जशी अवस्था असते तशी आपल्या मनाची अवस्था. काय करते हे मन? बुद्धी ते सळी, निश्चया ते टाळी, धैर्यसी आत फळी मिळवणीचा एक. आपण जो जो निश्चय करतो, काही काही माणसं निश्चय करतात आज कीर्तनाला जायचं म्हणजे जायचं, मग ते मन या बुद्धीला सडायला सुरुवात करतं आणि बुद्धीने केलेला जो निश्चय आहे त्या निश्चयाला टाळून टाकतं. विठ्ठल विठ्ठल विवेकाते भुलवी, संतोषाते चाड लावी, बैशेचे तरी नवी दाही दिशा. चला बा निवांत बसू. आता निवांत वेळ आहे. निवांत बसतो मनुष्य आणि मन फिरायला निघतं. जे बाबा म्हटले जेव्हा इंद्रिय कार्यरत असतात तेव्हा मन स्थिर असतं
आणि जेव्हा इंद्रिय स्थिर असतात तेव्हा मन कार्यरत असतं. विठ्ठल 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 असं चंचल असणारं मन ज्ञानोबाराय म्हणतात माझं निवांत झालं. पण कशाने झालं, काय उपाय केला तुम्ही, तो उपाय ज्ञानोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. देखिले तुमचे चरण निवांत राहिले देखिले तुमचे चरण निवांत राहिले ज्ञानोबाराय म्हणतात मी तुमचं चरण पाहिलं आणि माझं मन निवांत राहिलं. आता मी का बरं प्राणाचा त्याग करणार, असं या पहिल्या चरणाचा सरळ अर्थ आहे. पण सरळ अर्थ जरी आपल्या लक्षात आला तर याचा गूढार्थ मतितार्थ मात्र लक्षात येत नाही. तर तो अर्थ लक्षात येण्याकरता ज्ञानोबारांनी या अभंगातून जे रूपक केलंय ते रूपक लक्षात येणं महत्वाचं आहे. साधू संत काही महत्वाचे सिद्धांत सांगत असतात त्यावेळेस ते रूपकातून सांगतात. अनेक साधू संतांनी अनेक सिद्धांत अनेक रूपकातून सांगितलेले आहेत. कधी आंधळ्याचं रूपक करायचं, कधी पांगळ्याचं रूपक करायचं. आंधळ्या पांगळ्याचा
पांगळ्याचं. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. आंधळ्याचा आणि पांगळ्यांचा एक दाता कोण आहे? विठोबा. पण हे आंधळे पांगळे मंदिराबाहेरचे घ्यायचे बरं. मग आंधळा म्हणजे कोण आहे? पांगळा म्हणजे कोण? ज्याची ज्ञानरूपी दृष्टी नष्ट झालीये तो आंधळा. ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. पांगळा कोण? जो इंद्रियांच्या ताब्यामध्ये गेलाय त्याला म्हणतात पांगळा. कधी आंधळ्याचं रूपक, कधी पांगळ्याचं रूपक, तर कधी घोंगडीचं रूपक करतात. कानोबा तुझी घोंगडी लागली, कानोबा तुझी घोंगडी लागली, कानोबा तुझी घोंगडी लागली, कानोबा तुझी घोंगडी लागली. वेगवेगळे सिद्धांत समजून सांगण्याकरता वेगवेगळे रूपक करतायत. आज सुद्धा या अभंगातून ज्ञानोबारायांनी रूपक केलंय, पण हे रूपक ज्ञानोबाराय गोपी भावातून करतात. भक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ भाव गोपी भाव मानला जातो. 5 प्रकारचे भाव भक्तीमध्ये सांगितले जातात. शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव, वात्सल्य भाव आणि माधुर्य भाव. एका भावापेक्षा दुसरा भाव श्रेष्ठ आहे. शांत भावामध्ये फक्त देवाचं दर्शन आहे, परंतु दास्य भावामध्ये दर्शनही आहे आणि सेवाही आहे. सख्य भावामध्ये अजून वर दर्शन, सेवा आणि मित्रता. वात्सल्य भावामध्ये पहिले 3 आणि वात्सल्यता सुद्धा आहे. आणि शेवटचा जो मुख्य भाव माधुर्य भाव. गोपिकांनी भगवंताची भक्ती केली ते माधुर्य भावाने केली, म्हणून भक्ती क्षेत्रामध्ये त्या सर्वोच्च स्थानावर मानल्या गेल्या. नारद महर्षी सांगतात भक्ती करावी कोणासारखी? यथा व्रज गोपिका नाम. जशी गोपिकांनी केली, ब्रजभूमीतील गोपिकांनी केली. भगवान परमात्मा अर्जुनासमोर नेहमी गोपिकांचं नाव घ्यायचे. अर्जुना वाटलं देवा आम्ही नेहमी तुमच्या सानिध्यात राहतो, आम्ही सुद्धा भक्ती करतो आणि तुम्ही सारखं त्या गोपिकांचं नाव घेत असता. एवढी काय त्यांची श्रेष्ठ भक्ती आहे? काय त्यांच्या भक्तीमध्ये एवढं वैशिष्ट्य? भगवान म्हणतात निजांगमपि या गोप्य निगुढ प्रेम भाजनम. निजांगमपि या गोप्य ममेती समुपास्यते. त्यांनी स्वतःचं अंग सुद्धा मला समर्पित केलं होतं. गोपिका स्वतःच्या शरीराला आपलं शरीर आहे असं मानत नव्हत्या, देवाचं शरीर आहे असं मानत होत्या. म्हणून त्यांचं स्नान करणं सुद्धा भक्ती ठरली, जेवण करणं सुद्धा भक्ती ठरली, अहो त्यांचा शृंगार सुद्धा भक्ती ठरली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. भागवतामध्ये 4 पानं भरून शुकदेवजींनी गोपिकांच्या शृंगाराचं वर्णन केलं. लिंपंत्य प्रमुजंत्य अंजंत्य काश्च लोचने. त्या गोपिका तोंडाला काय लावत होत्या, ओठाला काय लावत होत्या, डोळ्यामध्ये काय घालत होत्या, तेव्हाही होतं बरं का. पण तेव्हा शुद्ध होतं ना आता काही लावता. कशापासूनही तयार झालेलं असतं ते. शोध घेत नाही काही नाही कशापासून तयार झालंय आणि लावणं सुरू होतं. वर्णन करणारे कोण आहेत? विषय जिनोनी जन्मले जे शुकाधिक दादुले. विषय वाणिताची झाले भाट तयाचे. परमहंस परिव्राजकाचार्य असे असणारे भगवान शुकदेवजी ते वर्णन करू लागले. वर्णन करण्याकरता भाट झाले. ठीक आहे ना, भाट व्हा तुम्ही, भगवंताचं वर्णन करा. नाही, भाट झाले कोणाचे? गोपिकांचे. आणि वर्णन काय करतात? त्यांच्या विषयांचं.
पण त्यांचा जो विषय होता, त्यांचा विषय हा विषय राहिला नव्हता, तर त्यांचा विषय हा नारायण झाला होता. विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला परमात्मा झाला होता. एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी. अशा भक्ती श्रेष्ठामध्ये सर्वश्रेष्ठ ठरलेल्या गोपिकांनी मधुर भावातून भगवंताची भक्ती केली. याच मधुर भावातून ज्ञानोबाराय या अभंगातून रूपक करताय. पंढरपुरामध्ये राहणारी एक गोपी, तिचं भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं. ती लहानाची मोठी झाली. कोणी म्हणे, महाराज तुम्ही पंढरपुरामध्ये गोपी कशी काय आणली हो? गोपी गोपाळ हे तर तिकडे वृंदावनामध्ये, पंढरपुरामध्ये कशी काय गोपी आली? गोपाळ गोपिका वृंदावनात आहेत, पण ते वृंदावनातच आहेत असं त्याचा अर्थ नाही. पुंडलिकरायांना प्रसन्न होऊन दर्शन देण्याकरता जेव्हा भगवान परमात्मा आले, कुठून आले? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता, आणि येत असताना एकट्याने आले. अवघा आणिला परिवार, गोपी गोपाळांचा मेळ, म्हणून पंढरपुरामध्ये सदा गोपी आहे. तर ती गोपी लहानाची मोठी झाली, उपवर झाली, आणि उपवर झाल्याबरोबर घरामध्ये लग्नाची चर्चा सुरू झाली. तिला लग्न करण्याची इच्छा नव्हती. तिने सांगितलं की मला लग्न करायचं नाहीये, माझ्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे, मी भगवंताची भक्ती करत करत संपूर्ण जीवन यात्रा संपून टाकेल, आयुष्यभर भगवंताची भक्ती करेन, लग्न करणार नाही. एवढा शब्द बोलायचा प्रसंग तुटूनच पडतात संसारी लोक. असं कुठे चालतं का? असं कुठे होतं का? त्या जनाबाई होत्या, त्या मीराबाई होत्या, त्यांना ते जमलं. सर्वांना जमतं का ते? ब्रह्मचर्य राहणं सोपी गोष्ट नाही. अर्थात त्यांचंही म्हणणं खरंच आहे, कारण ब्रह्मचर्य राहणं, ब्रह्मचर्य व्रत धारण करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. पण तरीही वारकरी संप्रदायामध्ये अजूनही महात्मे ब्रह्मचारी व्रतधारी आहेत आणि ब्रह्मचारी राहा असं सांगणारे आहेत. विठ्ठल विठ्ठल सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या जीवन चरित्रामध्ये प्रसंग येतो. महाराज पुण्याला राहायचे आणि त्यांचे चारही शिष्य जेव्हा त्यांच्याकडे गेले तेव्हा ते मूठभर बदाम त्यांच्या हातात द्यायचे. त्यांच्याकडे पोतेचे पोते भरलेले असायचे. जोग महाराजांच्याकडे पैलवान होते, कसरत करायचे. मूठभर बदाम घ्यायचे आणि हातात द्यायचे. पोऱ्या म्हण मी ब्रह्मचारी राहील. वैकुंठवासी प्रातस्मरणीय मामासाहेबांच्या जीवनात सुद्धा प्रसंग असा घडला. मामासाहेब प्राचार्य होते, एसपी कॉलेजला प्रिन्सिपल होते. त्यांच्याकडे काही मुलं एक पेपर घेऊन आले आणि पेपर मध्ये बातमी होती. काय बातमी होती? पहिली पत्नी असताना माणसाने दुसरी पत्नी केली. ते मुलं पेपर घेऊन आले. मामा बघा ना, का बरं लोक असं करत असतील? पहिली पत्नी असताना दुसरी पत्नी का केली असेल यांनी? बघा पेपर. मामासाहेब हसले आणि म्हटले, तुम्ही दुसऱ्या पत्नीचं काय विचारता? पहिलीच पत्नी का करता हे मला ठाऊक नाही, तुम्ही दुसरीचं काय विचारताय मला? ब्रह्मचरी व्रत आचरण करणारी संत महात्मे आहेत.
परंतु या गोपीला बळजबरी करू लागली, नाही तुला लग्न करावंच लागेल. तिची इच्छा नसताना सुद्धा नाही लाजाने तिला विवाह करावा लागला. ती सासरी गेली आणि तिचा संसार सुरू झाला. संसारात पडल्यानंतर माणसाला कळतं संसाराचं खरं काय स्वरूप आहे. तिला जाच होऊ लागला, त्रास होऊ लागला. पूर्वीच्या काळामध्ये हे जे रूपक आहे हे त्या काळाला अनुसरून घेतलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये सासुरवास नावाचा एक प्रकार होता, आता तो राहिलेला नाही. आणि जर असेल तर पूर्वी तो सुनेला होता, आता सासूला आहे. पूर्वी जर मुलीचं लग्न ठरलं तर ती मुलगी चिंता करायची, माझं सासर कसं असेल, माझा सासरा कसा असेल, सासू कशी असेल, ती लवंगी मिरची नणंद कशी असेल, मला ते त्रास देतील का, सासुरवास करतील का, अशी चिंता करायची. पण आताच्या मुलींना ती चिंता करायची गरज नाही. आता ती चिंता इकडच्यांना करावी लागते. मुलाचं लग्न ठरलंय, हो येणारं वादळ कसं काय कुणास ठाऊक. विठाला विठाला त्या काळामध्ये घरामध्ये एकच प्राणी असायचा आणि तो प्राणी सून नावाच्या प्राण्याला त्रास द्यायचा. त्या प्राण्याचं नाव आहे सासू. सासू म्हणजे काय, जी दिवसातून एकदा तरी सुनेच्या डोळ्यामध्ये आणते आसू, तिलाच म्हणायचं सासू. तसं या गोपिकेला सासू सासरे त्रास देऊ लागले, सासूरवास करू लागले. ती सासूरवासाला कंटाळली, तिने माहेरी निरोप पाठवला. माहेरून निरोप येईना, पारमार्थिक होती म्हणून देवाच्या मंदिरामध्ये जायची आणि नवस करायची. नवस केले, सायास केले, पण सासूरवास काही कमी होईना. माहेरी निरोप पाठवला, तिकडून घेण्याकरता कोणी येईल, आता काय करावं. अशा वेळा तिच्या मनामध्ये एक वेगळा भाव निर्माण होऊ लागला. माहेरी निरोप पाठवला, माहेरचं कोणी घेण्याकरता येत नाही. अनेक प्रकारचे नवस सायास केले तरी सासूरवास कमी होत नाही. मग आता देह ठेवून तरी काय उपयोग आहे, म्हणून आता देहाचा त्याग करावा असं तिच्या मनामध्ये आलं आणि भगवंताला ती बातमी कळाली. भगवंताने ताबडतोब त्या गोपीच्या आईला माहेरून पाठवून दिलं. त्या गोपिकेची आई माहेरून आली. गोपिकेने त्या आईचं दर्शन घेतलं आणि मग ती बोलू लागली, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुलागे माये. हे माते, मी तुमचं चरण पाहिलं, माझं मन निवांत झालं, आता मी प्राणाचा त्याग का करणार. हे झालं रूपक. आता या रूपकाचं अध्यात्म. विठ्ठल विठ्ठल भागवताच्या पंचम स्कंदामध्ये पुरंजन आख्यान येतं. अगोदर आख्यान सांगितलं जातं आणि त्यानंतर पुरंजन कोण, पुरंजनी कोण, तो चंडवे कोण, हे सर्व त्याचं रहस्य उलगडलं जातं. तेव्हा ती आख्यान आपल्याला कळतं. तसं आतापर्यंत मी आपल्याला रूपक सांगितलं. आता या रूपकाचं अध्यात्म. पहिला प्रश्न, ती गोपी कोण, गोपीचं माहेर कोणतं, त्या गोपिकेचं सासर कोणतं, सासरा कोणता, सासू कोणती, नणंद कोणती, धीर कोणता, तिने केलेला नवस कोणता आणि तिला भेटण्याकरता आई आलेली आई कोणती. विठ्ठल तर ती गोपिका दुसरी तिसरी कोणी नसून तुम्ही आम्ही आपण सर्व जीव म्हणजे गोपी आहोत. गोपी, या गोपीचं माहेर कोणतं, मूळचं ठिकाण भगवंताचं स्वरूप. भगवान म्हणतात ना, मम एवांशो जीव लोके जीवभूत सनातन. भगवान परमात्मा म्हणतात, हा जीव म्हणजे माझा अंश आहे. आपण भगवत स्वरूपामध्ये अवस्थित होतो, परंतु आपण आपल्या स्वरूपाला विसरलो आणि म्हणून या जीव अवस्थेला प्राप्त झालो आणि या जन्म मरणाचे गोती खाऊ लागलो. महाराज म्हणतात ना, इतने गोते
तू आपला भूत न होता, जर तू आपल्या आत्मस्वरूपाला विसरला नसता तर हे गोते खाण्याची वेळ आली नसती. आपण आत्मस्वरूपाला विसरलो आणि जीव दशेला प्राप्त झालो. संसार म्हणजेच आपला पती आहे. या जीवरूपी गोपिकेचा पती म्हणजे संसार आहे. अहंकार म्हणजे या गोपिकेचा सासरा आहे, सासरा. मग आता सासरा सांगितल्यानंतर सासू सांगावीच लागेल. मग सासू कोण या गोपिकेची? कल्पनेची सासू हिचा बहुतची जातू, कल्पनेची सासू हिचा बहुतची जातू, कल्पनेची सासू हिचा बहुतची जातू, कल्पनेची सासू हिचा बहुतची जातू. देवराव देवरी बाई मंगळपती राम, देवराव देवरी बाई मंगळपती राम, देवराव देवरी बाई मंगळपती राम, देवराव देवरी बाई मंगळपती राम. कलाबाई वृंदावनी रास देहा बाबू, कलाबाई वृंदावनी रास देहा बाबू. कल्पनेची सासू हिचा बहुतची जातो. कल्पना नावाची सासू आहे. इतिहास सोडून बरं, तुमच्यामध्ये कोणी नाही ना. ती कल्पना नाही घ्यायची, मनाची कल्पना. मन म्हणजेच काय? मन म्हणजेच कल्पना. वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेत. या कल्पनेने जीवरूपी गोपीला खूप खूप दुःख दिलं, खूप दुःख दिलं. आणि या कल्पनेमुळेच जीव दुःखी होत असतो. काय असते कल्पना? पूर्वीच्या काळाचा दृष्टांत आहे. पूर्वी कुंभारांकडे माती वाहण्याकरता गाढवं असायची. दिवसभर माती व्हायचे, संध्याकाळ झाली की घराजवळ आली की तो कुंभार दादा त्या गाढवाच्या पायाजवळ असं काहीतरी बांधल्यासारखं करायचं. बस त्याने कल्पना करून करायची गाढवाने की आपण कोणी कल्पना करायची? मी गाढवाचं सांगतोय. गाढवाने कल्पना करायची की मी बांधला गेलो. रात्र गेली की सकाळी परत तो कुंभार दादा यायचा आणि सर्व गाढव वळण्याकरता सोडण्याकरता. पण त्या गाढव जागचं पाय सुद्धा हलवायचं नाही. का? त्याने कल्पना काय केली होती? मी बांधला गेलो, मला बांधलेलं आहे. शेवटी कुंभारदाचं लक्षात आलं, अरे आपण काहीतरी बांधल्यासारखं केलं होतं. पुन्हा खाली बसायचा पायाजवळ आणि सोडल्यासारखं करायचा. उधळायला लागायचं ते. त्याला कशाने बांधलं होतं आणि काय कशाने सोडलं? त्याला कल्पनेने बांधला गेला. जीव सुद्धा कल्पनेने बांधला गेला. ही कल्पना नावाची सासू खूप खूप दुःख देते. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू. कल्पना दुःख देते, सासू दुःख देते, सासरा दुःख देतोय, त्रास देतोय. आणि ते लवंगी मिरची नणंद ती सुद्धा दुःख देऊ लागली. नणंद म्हणजे काय? आपण भागवत कथा श्रवण करत आहात. भगवंताच्या मातेचं नाव यशोदा. यशोदा म्हणजे काय? जी धातू आहे. धातूचा अर्थ देणे असा होतो. जी सर्वांना यश देते तिला म्हणतात यशोदा. नंद म्हणजे काय? जो सर्वांना आनंद देतो त्याला म्हणतात नंद. आणि जी आपल्या भावजाईला कधीच देत नाही आनंद तिला म्हणतात ननंद. विठ्ठल आशा नावाची ननंद आहे. आणि या आशेमुळे किती जीवाला दुःख होय. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम. या आशेमुळे जीवाला दुःख होत असतं. आता सर्वच जण सासुरवास करू लागले, त्रास देऊ लागले. पण बालपणापासून परमार्थाचे संस्कार होते. तिने धीर धरला. ये भी दिन चले जाएंगे असं म्हणतात ना. 4 दिवस
सासूचे गेल्यानंतर सुनेची येतीलच, म्हणून धीर धरा. परंतु सासुरवास मात्र कमी होईना. मग ती देवाच्या मंदिरामध्ये जायची आणि प्रार्थना करायची. कागा सासुरवासी भगवंताच्या देवळामध्ये जायची, देवाला प्रार्थना करायची. देवा, तुम्ही मला का सासूरवासी केलं हो? मला स्वातंत्र्य मिळत नाही. कीर्तन येण्याकरता बंधन, वारीला जाण्याकरता बंधन, परमार्थ करण्याकरता किती बंधन टाकली जातं. मला तुम्ही का सासूरवास दिला? या संसारात पडलो, संसारूपी पती केला आणि माझा परमार्थाचं सर्व वाटोळ झालं. नको मला हा संसारूपी पती, मला नको हा संसारूपी पती. नाथ महाराजांनी याच्यावर एक भारूड लिहिलंय. दादाला नको ग बाई. दादाला म्हणजे कोण? पती. हा संसार रूपी मला पती नको. अगं पण का नको? त्याची काही कारण तर सांगशील ना. मोडके से घर, तुटके से छप्पर, देवाला देवघर नाही. दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. दादाला नको ग बाई. का नको? मोडकस घर आहे आणि तुटलेलं छप्पर आहे. मोडकं घर म्हणजे या जगातील जे विषय आहेत, लौकिक जगातील विषय म्हणजे मोडके. ध्यान दीजिए, इस दुनिया में आपको जो भी नजर आ रहा है, जो भी दिख रहा है, एक दिन टूट जाएगा या फूट जाएगा. इस दुनिया में जो भी आपको दिख रहा है, नजर आ रहा है, एक दिन टूट जाएगा या तो फूट जाएगा. अगर टूटने फूटने से बच गया तो एक दिन छूट जाएगा. विठ्ठल विठ्ठल. हे विषय संपणार आहेत आणि म्हणून हे मोडकं घर आहे, तुटकं छप्पर आहे. छप्पर कुठे राहतं? वर ना. तसं स्वर्गातले भोग सुद्धा कसे आहेत? मोडके, तुटलेले छप्पर आहे. असं म्हणतात की एखादा पुण्यात्मा पुण्य करून जेव्हा स्वर्गात जातो तेव्हा स्वर्गातल्या देवता त्याच्या गळ्यामध्ये दिव्य अशी फुलांची माळ टाकतात. त्या माळेचं वैशिष्ट्य असं राहतं, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ती माळ टवटवीत राहते. हळूहळू पुण्य कमी व्हायला लागलं की ते फुलं सुद्धा त्यांचं ते विकसित होणं, ते टवटवीतपणा नष्ट होऊ लागतो. आणि ज्या दिवशी पूर्णपणे पुण्य नष्ट होतं त्यावेळेला त्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये पाठवतात. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्य लोकम विशालम.
मावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका पुन्हा मृत्यू लोकामध्ये यावं लागतं. पण संसारातले या मृत्यू लोकातले भोग असो नाहीतर स्वर्गातले भोग असो या भोगमय जीवनामध्ये जर भक्ती घडत नसेल म्हणजे देवाला देवघर नसेल काय करायचं या संसाराला. म्हणून मला दादला नको ग बाई, 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 दादला नको ग बाई. का नको फाटके से लुगडे तुटकीसी चोळी शिवायला दोरा नाही. फाटकं लुगडं म्हणजे हे शरीर. कोणी म्हणे महाराज फाटकं हो एका ठिकाणी नाही 9 ठिकाणी फाटलेलं आहे. 9 ठाई फाटून गेली ते तू आमासी झाली रे. घोंगडीच्या रूपकामध्ये ज्ञानोबराय बांधतात देवासी. गीतेमध्ये वर्णन केलं 9 द्वारे पुरे देही. 9 ठिकाणी फाटलेलं लुगडं हे स्थूल देह आणि याच्या आतमध्ये 17 तत्वाचं असणारी सूक्ष्म शरीर ती म्हणजे चोळी तुटकी चोळी. फाटकेसे लुगडे तुटकीसी चोळी. 17 तत्व कोणती? पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय पंच प्राण मन बुद्धी या 17 तत्वांचं सूक्ष्म शरीर म्हणजे आपली तुटकी चोळी आहे. जेव्हा या स्थूल शरीराला सोडून सूक्ष्म शरीर बाहेर पडतं तेव्हा पकडण्याकरता त्याला शिवण्याकरता दोरा कुठे? म्हणून दादला नको ग बाई. जोंधळ्याची भाकर आंबाळ्याची भाजी तेलाची धार नाही. जोंधळ्याची भाकर म्हणजे मनुष्याने पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्य केलं असेल तर त्या पुण्याचे भोग म्हणून सुख मिळतं. पण ते सुख जसं भोगाला प्राप्त करतो सुरुवात करतो तेवढ्यात पाप आळवं येतं आणि आंबाळ्याची भाजी समोर येते आंबट. परंतु जरी आंबट भाजी असली दुःख असलं पण त्यामध्ये जर तेलाची धार असेल म्हणजे भगवंताची भक्ती असेल तर ती आंबाड्याची भाजी सुद्धा माणसाला गोड वाटते. कुमाराय म्हणतात ना गर्भवासाचं केवढं मोठं दुःख आहे पण देवा अंतःकरणामध्ये तुझं जर नाव असलं तर आम्हाला गर्भवासामध्ये येता जाता दुःख होत नाही. गर्भवासी दुःख नाही. विनाकारण हा संसारोपी पती का करायचा. म्हणून मला दादला नको ग बाई. संसाराला त्रासली सासुरवास होऊ लागला. माहेरी निरोप पाठवला माहेरून सुद्धा निरोप येत नाही. आता काय करावं. मग तिने नवस करायला सुरुवात केली. ती खंडेरायाच्या मंदिरामध्ये गेली आणि नवस करू लागली. खंडेराया तुझ
येते नवसू तुला नवस काढते. फक्त पहिली आई दलील काढ. कोणती दल्ली? मरो दे रे सासू खंडेराया. पण सासू कोण? सासू नाही, कल्पना नावाचे सासू. सासू मेलिया होईल जाईल आसरा, मरू दे सासरा खंडेराया. सासू मेल्यानंतर मग म्हातारा काढ बाहेर. हा सासरा कोणता? अहंकार. सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया. ननंद कोण? आशा. अशा प्रकारे खंडेरायांना नवस करू लागली. खंडेरायांचा नवस केला तरी काही फरक नाही. मग पुन्हा भवानी मातेकडे गेली. सत्वर पावगे मला भवानी आई सासरा माझा गावी गेला. तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहिना तुला. सासरा म्हणजे कोण? अहंकार. तो गावाला गेलाय, त्याला तिकडेच खपव. म्हणजे काय कर, या अहंकाराचा बाध करून टाक. नंदेचं कार्ट किरकिर करतो, खरूच होऊ दे म्हणे त्याला. हे नंदा कोण? ननंद कोण? आशा. तिच्यापासून निर्माण होणारा अपेक्षाचा कामरूपी. तर ते कार्ट आहे आणि ते सारखं म्हणतं इदम मेस्यात इदम मेस्यात, हे मला पाहिजे, ते मला पाहिजे, हे माझं मला व्हावं, ते मला प्राप्त व्हावं. सारखं किरकिर करतं. तर त्याला खरूज होऊ दे. म्हणजे काय? इंद्रिय निग्रह रूपी खरूज होऊ दे. म्हणजे ती खाजत बसेल तो विठाला विठाला. अशा प्रकारे अनेक प्रकारे नवस केले, परंतु फायदा होईना. सासरुवास मात्र चालू आहे. आता काय करावं? जेव्हा साधक परमार्थ करून करून श्रमतो, थकतो, भागतो, तेव्हा त्याच्या अंतःकरणामध्ये एक वेगळी वृत्ती तयार होते. भगवंताच्या भेटीविषयी तळमळ निर्माण होते. अवस्थेचे 4 प्रकार आहेत. इच्छा वेगळी, कामना वेगळी, उत्कंठा वेगळी आणि तळमळ वेगळी. इच्छा मला भेटली पाहिजे, मला हे पाहिजे अशी इच्छा. ही इच्छा जेव्हा तरुण होते ते तर इच्छा ही कुमारी झाली. ते कामाची तारुण्य आली. त्या इच्छेपासून कामना तयार होते. कामना वाढली की उत्कंठा तयार होते. उत्कंठा ज्याच्या अंतःकरणामध्ये असा साधक कोणत्याही किमतीमध्ये भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता तयार असतो. काय देह घालू करवती कर्मरी, टाकूया भीतरी अग्नी माझी. हीच उत्कंठा जेव्हा उग्र रूप धारण करते, विशाल रूप धारण करते, त्याला तळमळ असं म्हणतात. पाण्यातून बाहेर टाकलेला मासा, त्याला पाणी मिळावं ही इच्छा असते की तळमळ असते? तळमळ असते. आपल्याला पाणी मिळावं, नाही या वर्षी तर पुढच्या वर्षी, नाही पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी, तोपर्यंत आपण वनविहार करून येऊ असं म्हणतो मासा. नाही नाही, जीव जिती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. पाण्याचा वियोग झाला की मरण ओढवतं. आणि म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये पाणी मिळण्याविषयी जशी अवस्था त्याला तळमळ म्हणतात, तशी त्या गोपीच्या अंतःकरणामध्ये अवस्था निर्माण झाली भगवंताच्या भेटीची. पण एवढे परिश्रम केले, नवस साहस केले, तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होत नाही. माहेरून कोणी भेटण्याकरता येत नाही, नेण्याकरता येत नाही, सासूरवास कमी होत नाही. आता काय करावं? आता असं राहण्यापेक्षा आपला जीव
समर्पित केलेला बरा. आणि अशी ज्या वेळेला अवस्था तयार होते तेव्हा भगवान परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये किंवा भगवंताच्या ठिकाणी कृपा शक्ती जागृत होते. भागवतामध्ये आज आपण भगवान परमात्माच्या गोड गोड मधुर मधुर असा लीला श्रवण केला. त्या लीलामध्ये उखळ बंधन दिलाय. यशोदा मातेने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला बांधण्याकरता एवढं मोठं दाव घेतलं आणि ते बांधायला सुरुवात केली तर 2 बोटं कमी पडले. दाव किती आहे कमी? फक्त 2 बोटं. पुन्हा त्याला एवढं मोठं दाव जोडलं. आता तर बांधलं गेलं पाहिजे ना, तरी सुद्धा भगवान परमात्मा बांधले गेले नाही. हे 2 बोटं कोणते? भक्ताचे परिश्रम आणि भगवंताची कृपा जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा भक्ताच्या भक्तीने बांधला जात नाही. जेव्हा यशोदा माता थकली, दावे अनंत आणि 2 बोटे उणे येत. यशोदा माता थकली, कृष्ण अरे कस काय बांधत सुद्धा एवढे दावा आणते तरी सुद्धा 2 बोटं कमी पडतायत. थकली आणि दावा टाकून दिलं. त्या यशोदा मातेचा श्रमित झालेला पाहून, थकलेला पाहून भगवंताच्या अंतःकरणामध्ये कृपा शक्ती जागृत झाली आणि तिथे शुक्राचार्यांनी एक श्लोक म्हटला, दृष्ट्वा परिश्रमम कृष्ण कृपयासीत स्वबंधने. भगवान परमात्मा स्वतः बंधनामध्ये अडकले. विठ्ठल विठ्ठल गोपिका जेव्हा थकली, श्रमली, तेव्हा भगवान परमात्म्याची कृपा शक्ती जागृत झाली आणि त्या भगवान परमात्म्याने त्या गोपिकेच्या आईला पाठवून दिलं माहेरून. या गोपिकेला सासरहून आपल्या माहेरी नेण्याकरता. माता ही आई कोण? तर आपली श्री गुरु माऊली. आपले श्री गुरु म्हणजेच आपली आई आहे. भगवान परमात्म्याने आपल्या श्री गुरुला पाठवलं. या श्री गुरूंचं दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर मग ती गोपी म्हणते, देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया त्यजीन प्राण आपुला गे माये. तुमचं दर्शन झालं, माझं मन निवांत झालं. आता मी प्राणाचा त्याग का करणार? मग आता तुम्ही करणार काय? अभंग आहे 2ऱ्या चरणामध्ये.
मला नेण्याकरता आली, मी माहेरी जाणार. आणि कुठपर्यंत राहणार? धणीवरी. जोपर्यंत माझी इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी आता माहेरीच राहणार. आणि तिथे राहून काय करणार? जेवण करणार आणि झोपा जोडणार. काय करणार? तो श्रीहरी गीतामध्ये गाणार. कसं गाणार? विठोबा रखुमाई आपुले माहेरी. मग तो श्रीहरी गीती गाई लगे बाई. गीतामध्ये त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणार, त्याचं गीत गाणार. प्रश्न विचारला कादू गोपी, तू म्हणते माहेरी जाणार आणि तिथं मनसोक्त इच्छा पूर्ण होईपर्यंत मी राहणार, तिथं भगवंताला गीतामध्ये गाणार. पण तुझं माहेर कुठलं ग? आपण गातो शेवटचं चरण. सगळी गोत माझे पंढरी सीता, सगळी गोत माझे पंढरी सीता, सगळी गोत माझे सकळ ही गोत माझे पंढरीसी जाण.
बाप रखुमा देवीवरू श्री विठ्ठलाची आण. सर्व माझं गणगोत कुठे? पंढरपूरला आहे. रुक्मिणी माझी आई आहे. श्री विठ्ठल माझा पिता आहे. पुंडलिकराय माझे बंधू आहेत. आणि बहीण कोण ग तुझी? माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा. गळे तळसे पावगंगा. बोला सर्वजण बोला. गळे तळसे पावगंगा. जय हो. ईवरेच्या देवी हे सर्व माझं गणगोत पंढरपूरला आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचं गीत गात गात मी संपूर्ण जीवन यात्रा यापन करणार. अशा प्रकारचा या भावाचा माधुर्य भावाने अनुसरून या गोपी भावातून श्रीगुरूंच्या दर्शनाने आपल्या मनाचा काय परिणाम झाला याचं वर्णन करणारा अभंग ज्ञानोबारायांचा. अशा प्रकारे याचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेली चिंतन सेवा ज्ञानोबाराय तुकोबाराय सकळ संत मांदियाळी सद्गुरु जोग महाराज वैकुंठवासी गुरुदेव मोठे बाबा ब्रह्मलीन स्वामी 1008 महामंडलेश्वर लोकेशानंद गिरीजी महाराज यांना समर्पित करतो. यांच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि सेवेला विराम देतो. आजची ही सेवा परमादरणीय परमश्रद्धेय गुरुदेव पंढरीनाथजी महाराज यांची होती. परंतु काही कारणास्तव ते या ठिकाणी येऊ शकले नाहीत. आणि म्हणून आमच्या संघटनेच्या आदेशाने ही वेडी वाकडी सेवा करण्याचा प्रयत्न केला. करविले तैशी केली कटकट, वाकडे की नीट देव जाते. ही सेवा आपणा सर्व श्रोते सज्जनांच्या अंतःकरणामध्ये विराजमान भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित करतो. सेवेला विराम. ज्ञानेश्वर